मित्रांनो, शरद पवार तब्बल 34 वर्षांनंतर विधानसभेत आलेले आणि त्यांनी विधानसभेत आल्यानंतर एक मीटिंग अटेंड केली, ज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. आता शरद पवार हे मंत्रालयात आले, त्यांचं स्वागत केलं भरपूर लोकांनी. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी उपस्थिती दर्शवली, तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं. नंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी झालेली मीटिंग होती त्यामध्ये सुद्धा शरद पवार उपस्थित राहिले. तर यावरून तुम्हाला काय दिसतंय? 86 वर्षाचा एक नेता अजूनही विधानसभेत पाऊल ठेवतो आणि त्यानंतर सर्व मंत्रिमंडळाबरोबर किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या मीटिंगमध्ये सहभागी होतो. यावरून त्या नेत्याची आतापर्यंतची कारकीर्द ज्या ताकदीने गेली त्या ताकदीचं हे एक छोटं उदाहरण दिसतंय. आता त्या मीटिंगमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये जे काही नेते आहेत, आता जे नेते असतील वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून येणारे किंवा आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं 86व्या वर्षी काय स्टेटस असेल असं तुम्हाला वाटतंय मित्रांनो? कारण शरद पवार यांच्यावरती आता कितीही टीका चालू असेल, त्यांनी काय केलं, कशा पद्धतीने केलं, राजकारण कुठल्या पद्धतीचं कुठल्या लेवलपर्यंत केलं, आणि आताचं राजकारण सुद्धा त्याच पद्धतीने चालू आहे. म्हणजे जर तुम्ही शरद पवारांनी केलेल्या आघाड्या किंवा मुख्यमंत्री पद मिळवताना केलेल्या कुरघोड्या याची उदाहरणं देत असाल तर आता सुद्धा वेगळं काही चालू आहे. पण त्या काळी त्यांनी जे केलं त्यावेळेला त्यांनी सगळ्यांचा सन्मान ठेवून आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याच्या पद्धतीने पुढे जायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी केलं असं आपण सर्वजण मानू शकतो. आत्ताचं राजकारण पक्ष फोडण्यामध्ये किंवा पक्षातून बाहेर काढण्यामध्ये, एखादा गटच वेगळा करण्यामध्ये ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री अमित शहा असतील किंवा मुख्यमंत्री असतील आपले देवेंद्र फडणवीस, हे मुख्य पद्धतीने लक्ष घालून पक्ष फोडीचं राजकारण चालू आहे, तेच राजकारण याच्या आधी पण होत होतं. म्हणजे जर तुम्ही आता सध्या शरद पवारांना आणि देवेंद्र फडणवीस यांना कम्पेअर करत असाल तर अजून तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल. आणि कदाचित शरद पवार जे आता विधानसभेत पाऊल ठेवून एखाद्या कमिटीच्या मीटिंगला उपस्थित राहत आहेत, तेच गोष्ट करण्यासाठी आत्ताचे असणारे नेते यांना त्या गोष्टी वयाच्या 86व्या वर्षी शक्य होतील का नाही हे आता सांगता येत नाही. त्यामुळे पवार साहेबांनी आतापर्यंत केलेलं राजकारण किंवा वयाच्या 86व्या वर्षी आपला पक्ष फुटला असताना किंवा भरपूर असे नेते सोडून गेले असताना सुद्धा त्याच हिमतीनं समोर लोकांच्या समोर जाणं, लोकांना सामोरं जाणं, विधानसभेत पाय ठेवणं, त्याच्यानंतर तिथे एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन कमिटी मीटिंग अटेंड करणं, मागचं राजकारण खूप मोठं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सांगा असा कोणता नेता आहे म्हणजे तुम्हाला आता कळून येईल की असा नेता आहे का की 86व्या वर्षी सुद्धा त्याच्या एखाद्या मुवमेंट बद्दल चर्चा चालू आहे आता आणि तो अग्रस्थानी नाहीये. महाराष्ट्रात तर आतापर्यंत असं झालेलं नाहीये आणि शरद पवार त्यामुळेच वेगळे ठरत आहेत. त्यांनी आतापर्यंत होर ठेवलेलं आहे. अजूनही त्यांचं काय डिसिजन असेल, त्यांचं राजकारण तर आता संपलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ते काय करणार आहेत किंवा ते कुठला तरी मोठा भूकंप घडवतील, असं काही शक्य होणार नाहीये आता सध्या. कारण की वय झालेलं आहे, 86 वय आहे त्यांचं. तरी सुद्धा आत्ताच्या जे तडजोडी होतील या सगळ्या त्यांच्या पुढच्या पिढीला, म्हणजे त्यांच्यानंतर सुप्रिया सुळे राजकारणात आहेत, रोहित पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत राजकारणात, या सगळ्यांच्या दृष्टीने जे फायदेशीर राजकारण असेल त्या पद्धतीचे निर्णय आत्ताची त्यांची पिढी घेईल. त्यामध्ये शरद पवारांचा तेवढासा हस्तक्षेप असेल किंवा शरद पवार तेवढंच लक्ष देऊन त्या गोष्टी करतील असं वाटत नाही. कारण की त्यांनी भरपूर राजकारण केलंय, म्हणजे त्यांनी भरपूर गोष्टी केल्या आहेत. 50 वर्ष एखाद्या गोष्टीवरती राजकारणावरती पकड ठेवणं ही खूप मोठी कामगिरी. ही अशी कामगिरी आत्ताच्या जे नेते आहेत त्यांना किती जमणार आहे हे आपल्याला येणारा काळ सांगेल.